अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील देरडे कोहाळे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आणि मोक्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याच्या 4 साथीदाराला 10,83,400 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक ना उघड गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मयूर उर्फ भुऱ्या गायकवाड हा त्याच्या 6 ते 7 साथीदारांसह शिर्डी ते नाशिक जाणाऱ्या रोडवर देरडे फाट्याजवळ साईनाथ शेरे पंजाब हॉटेलजवळ देरडे कोऱ्हाळे शिवारात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे त्याच्या पथकाने छापा टाकून मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड, अमोल उर्फ ऋतुंजय अनिमिनाश कुंदे, समाधान देवीदास राठोड, संदीप पूजा बनकर, उमेश तानाजी वायदंदे यांना ताब्यात घेतले, तर गणेश भिकुनाथ तेलोरे आणि राहुल शिवाजी शिरोरे हे दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले। ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून तलवार, 1 कटावणी, 1 कत्ती, 1 लाकडी दांडके, मिरची पूड, एक ॲपल आणि 3 विविध कंपनीचे मोबाईल फोन, 1 इर्टिगा आणि व्होल्क्सवॅगन कार असा 10,83,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला।